ओके, तर आपण काय बघितलं होतं बघा, मागच्या वेळेस वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं ते आपण बघितलेलं आहे. विसरायचं नाही, अतिशय कामाचं बघितलेलं आहे. तर पहा, हे असं आहे. पहिल्या पिरियडमध्ये 1s भरायचं, दुसऱ्या पिरियडमध्ये 2s 2p, तिसऱ्यामध्ये काय सांगा? बोला बरं, तिसऱ्यामध्ये काय भरायचं? तिसऱ्या पिरियड मध्ये काय भरायचं, कोण सांगतंय? व्हेरी गुड. तिसऱ्यामध्ये 3s आणि 3p भरलेलं आहे. चौथ्यामध्ये बघा 4s 3d वगैरे हे जे काय लिहिलं इकडे हे तुम्हाला कळलं पाहिजे. अशा प्रकारे आपण पिरियोडिक टेबल मध्ये काय काय भरतोय ते लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जर इथून इथं बघितलं एस ब्लॉक मध्ये, एस ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉन S1 ते S2 असं भरतोय आपण. पी मध्ये कसं भरतोय? पी ब्लॉक मध्ये 1 पासून सुरुवात होते ते 6 पर्यंत जाते. सो ये P1 to 6. त्यानंतर तुम्हाला कोणताही जर पिरियड असेल तर एक कळलं पाहिजे, कोणत्याही पिरियड मध्ये आपण काय करायला होत, NS भरायलो. त्याच्यानंतर N-2F असते. F हा S पेक्षा 2 न कमी असतो बघा. 6S असेल तर 4F आणि D हा S पेक्षा 1 न कमी असतो. N-1D आणि हे NP आणि ते सेम असतात. असं आपण भरत असतो. हे जरा पाठ असलं पाहिजे. अति 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 कामाचं, अति 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 कामाचं आहे, एवढं लक्षात असू द्या. सो त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे चालायचंय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियोडिक टेबल काय संबंध आहे? अति अति जास्त संबंध आहे. अति अति जास्त संबंध आहे. बघा, सर्वात पहिले बघा, सर्वात पहिले यंथ पिरियड जर असेल, कोणताही यंथ पिरियड, आपण सबशेल कशा भरतो? NS N-2F हे असं करते बघा. ह्याला जरा थोडंसं ब्रॅकेट करायला पाहिजे. N-2F N-1D असं करायला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे लक्षात राहते. आणि NP. तर बघा, पहिल्यामध्ये 1s, दुसऱ्या पिरियडमध्ये आपण 2s 2p, 3s 3p, 4s 3d 4p असं भरलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लॉक्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द सबशेल विच इज बिंग फिल्ड. ज्या सबशेल मध्ये आपण इलेक्ट्रॉन भरतोय त्याच्यानुसारच त्या एलिमेंटचा ब्लॉक असतो. पी ब्लॉक मध्ये गेले की आपण पी सबशेल भरत असतो. डी ब्लॉक मध्ये गेले की आपण डी भरतो 1 ते 14. यस और नो एवढंच सांगा. यस और नो. अरे बोला. हा, आता जर आपण बघितलं, आता हे जरा महत्वाचं आहे बघा. वेगवेगळे ग्रुप्स असतात, जसं की बघा ब्लॉक.
जर तुमच्याकडे एस ब्लॉक असेल तर एस ब्लॉक मध्ये तुम्ही काय बघितलं की ऑर्बिटल एन एस भरतात. म्हणजे एन एस म्हणजे जर एनचा अर्थ पिरियड, 5वा पिरियड असेल तर 5वं एस भरतात, 6वा पिरियड असेल तर 6वं एस भरतात, 7वा पिरियड असेल तर 7वं एस भरतात. म्हणजे जो पिरियड त्याच शेलचं एस, एन म्हणजे पिरियड, त्याचा पिरियड, एन म्हणजे पिरियड, कितवा पिरियड आहे त्याच्यानुसार. जर 6वा पिरियड असेल तर त्याच्यामध्ये 5वा एस भरत नाही, 6वाच एस भरतात, म्हणून त्याला एन एस म्हटलेलं आहे. जर 5वा एस भरला असता तर त्याला n-1 एस असं म्हणलं असतं, म्हणजे पिरियड पेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त. त्याच्यानंतर समजा आता हे पी ऑर्बिटल आहे, सॉरी पी ब्लॉक आहे, तर पी ब्लॉक मध्ये आपण बघितलं की एन पी ऑर्बिटलच भरतात आणि एन एस ऑर्बिटल भरलेलं असते. आणि पी ऑर्बिटल कुठून भरायला सुरू होते, एन इज इक्वल टू 2 म्हणजे पिरियड एक आता ह्याचा अर्थ जरा तुम्हाला कळणार नाही, मी थोडं नीट सांगतो तुम्हाला हे काय आहे प्रत्येक गोष्ट. नीट समजून घ्या रे बाळांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं काय, उगा असं नाही समजणार ते. आता हे काय म्हणतोय काय नाही थोडं आरामात समजून घ्यावं लागतं बरं. बघा आता काय आहे, तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर काय बोलायला ते टेबल काय सांगतोय, तो टेबल काय सांगतोय, एस ब्लॉक मध्ये काय घडतं. इथं असं ब्लॉक लिहिल्यावर ब्लॉक, त्याच्याविषयी पुढे माहिती दिलेली आहे. बघा जरा टेबल ओव्हर लिहितो मी. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स, शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर करतो, मग पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं दिले. आता एस ब्लॉक मधला कोणताही एलिमेंट घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायलंय, लास्ट इलेक्ट्रॉन एस मध्येच घुसतोय. पण कोणत्या एस मध्ये, जर पहिला पिरियड असेल तर पहिल्या एस मध्ये, दुसरा पिरियड असेल तर दुसऱ्या एस मध्ये, तिसरा पिरियड असेल तर शेवटचा इलेक्ट्रॉन तिसऱ्या एस मध्ये. म्हणजे nth पिरियड असेल तर एन एस मध्ये इलेक्ट्रॉन घुसतोय, म्हणून काय म्हटलंय, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एन एस सबशेल. बघा म्हटले का, एन एस ऑर्बिटल, म्हणजे एन एस सबशेलचा अर्थ काय की सबशेल मधले ऑर्बिटल. आणि असं एन कुठून कुठपर्यंत लागू होते, म्हणजे कुठून सुरू झालंय यस भरायला, यस भरायला पहिल्या पिरियड पासून सुरू झाले. बघा पहिल्या, यांचा अर्थ पिरियड, यांचा अर्थ पिरियड, पहिल्या पिरियड पासून ते 7व्या पिरियड पर्यंत यस भरलेलंच आहे. असं कोणताच पिरियड नाही की ज्यात यस भरलं नाही. देअरफॉर एन व्हॅरीज फ्रॉम 1 to 7. तेच जर आपण पी ब्लॉक विषयी बघितलं, पी ब्लॉक विषयी मी काय काय लिहू शकतो बघा. सर्वात पहिले पी ब्लॉक मध्ये जर गेला आपण, तर पी ब्लॉक मध्ये हे आला पी ब्लॉक आहे का नाही, तर शेवटचा इलेक्ट्रॉन पी मध्ये येतो बघा, हे P1 P2 P3 P4. त्याच्यानंतर जर दुसरा पिरियड असेल तर 2P, तिसरा पिरियड असेल तर 3P, चौथा पिरियड असेल तर 4P. म्हणजे nth पिरियड असला की NP भरल्या चाललंय, हे कळलं का. nth पिरियड असेल तर NP भरल्या चाललंय, पटापट बोलत चला. हा, NP भरल्या चाललंय. तर मग आता पुढे मग मी काय म्हणणार, भरायले इलेक्ट्रॉन, लास्ट इलेक्ट्रॉन कुठे चालाय, नुसता पी मध्ये नाही म्हणतायत, पण कोणतं पी बाबा, NP, त्याच पिरियडचं पी, पाचवा पिरियड तर 5वं पी.
आणि एन असं कुठून कुठपर्यंत आहे, एन असं कुठून कुठपर्यंत आहे, म्हणजे कुठून सुरू झाली पी भरायला, पी सबशेल भरायला, कितव्या एन पासून, कितव्या एन पासून म्हणजे कितव्या पिरियड पासून, यांचा अर्थ पिरियड. सांगा पी सबशेल भरायला कुठून सुरू झाल्या, पहिल्या पिरियड मध्ये भरले का, पहिल्या पिरियड मध्ये भरले का, नाही. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. दुसऱ्या पिरियड पासून पी भरायला सुरू झाले, म्हणून मी काय लिहिणार इथं, एन इज इक्वल टू 2 to 7, 7व्या पिरियड पर्यंत भरलं, नो प्रॉब्लेम. तसं आता डी ब्लॉक विषयी काय लिहिणार मी, डी ब्लॉक विषयी बघा, डी ब्लॉक विषयी काय लिहिणार बघा, डी ब्लॉक, डी ब्लॉक म्हटल्याच्या नंतर आता इलेक्ट्रॉन कोण, डी ब्लॉक, ब्लॉक म्हटलं की बघा, एस ब्लॉक म्हटलं की शेवटचा इलेक्ट्रॉन एस मध्येच भरतात, पी म्हटलं की शेवटचा इलेक्ट्रॉन पी मध्येच भरतात, डी म्हटलं की शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं भरणार, डी मध्ये भरणार का एफ मध्ये, सांगा. येस ऑफकोर्स डी मध्ये, परंतु डी जरा व्यवस्थित बघा, हे बघा तुम्हाला एक लक्षात येईल, जर चौथा पिरियड असेल तर डी तिसरा भरला जातो, जर 6वा पिरियड असेल तर डी 5वा भरला जातो. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही काय म्हणता, जर nth पिरियड असेल तर त्याच्यामध्ये डी एन असतो का n-1 असतो, सांगा बरं. हा, येस, n-1. सो nth पिरियड मध्ये डी n-1th डी भरला जातो. व्हेर एन व्हॅरीज फ्रॉम, आता हे पण महत्वाचं आहे, एन कुठून कुठपर्यंत व्हॅरी होत आहे, म्हणजे कुठून सुरुवात झाली, कितव्या पिरियड पासून सुरुवात झाली डी भरायला, डी सबशेल भरायला सुरुवात कोणत्या पिरियड पासून झाली, तुम्हालाही लक्षात येत असेल बघा, आरामात येऊ शकते, डी भरायला सुरुवात कोणत्या पिरियड पासून झालेली आहे, वेळ लावायची गरज नाही, चौथ्या पिरियड पासून, तुमच्या लक्षात येत असेल चौथ्या पिरियड पासून सुरुवात झाली, म्हणून काय म्हणणार मी, डी व्हॅरीज फ्रॉम 4 to 7, चौथ्यात भरला जातो, 5व्या 6व्या 7व्यात भरला जातो. त्याच्यानंतर एफ ब्लॉक विषयी असं जातं, तुम्हाला अंदाज आला असेल, एफ ब्लॉक मध्ये n-2f भरलं जाते, आणि कुठून सुरुवात झालेला एफ ब्लॉक भरायची, 6व्या पिरियड पासून सुरुवात झाली, त्याच्या अगोदर एफ भरलाच नाही, 6 to 7. हे कळलं का, हे कळलं, इकडं काय आहे ते, हे कळलं का, इकडचं. आता इकडं भरतो, आता हे बघा की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, तुम्ही जर एसचं बघितलं तर कसं भरतो आपण, पहिल्यांदा एस इज इक्वल टू, बघा नीट, हे बघा, एस मध्ये 1, एस मध्ये 2, एस मध्ये 1 2 1 2, म्हणजे आपण इलेक्ट्रॉन एस मध्ये कसे भरतोय, एन एस मध्ये भरतो, आणि 1 किंवा 2, 1 2 एवढंच भरतो, जास्त नाही. पण जर पीचं पाहायचं झालं, पीचं, तर पी मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरतोय बघा, पी मध्ये जे 1 पासून सुरुवात होते ते 1 2 3 4 असे कुठपर्यंत भरतो आपण पी मध्ये, 1 2, कमॉन 1 2 1 2 किती, अरे बाबा पी मध्ये 18 कसे, 18 आहेत का, हे सी किती दिसायलेत बघ बरं बेटा, पी मध्ये किती दिसायलेत, हा, पी मध्ये 18 बसताल का बेटा, नाही ना, दुसऱ्या पिरियड मध्ये 18 बसतात रे बाबा, पण पी मध्ये किती बसतात, फक्त 6, 1 पासून 6 पर्यंत. इथं पण बघा, पी मध्ये 1 पासून 6 पर्यंत भरलेत, 18 कुठं आहेत, इथं पण बघा 1 पासून 6 पर्यंत भरलेत, म्हणून आपण कसं लिहिणार इथं, पी ब्लॉक साठी एन पी 1 to 6, परंतु एन पी जरी असलं तर त्याच्या अगोदर यस भरलेला आहे, ते विसरू नका, एन यस भरलेला आहे, NS2 आहे, हे काय खुल्ला आहे का, नाही, अगोदर NS भरतात, म्हणजे जसं की चौथा पिरियड असेल त्याच्यात 3s भरलेला आहे, सॉरी 4s भरलेला आहे, मग त्याच्यानंतर 4p मात्र कसं भरतात, 1 पासून 6 पर्यंत. बघा इथं काय दिलंय,
पी ब्लॉक साठी NP ऑर्बिटल भरतात, NS2 आणि NP 1 to 6. कधी कधी डी पण भरलेला असते बरं का. जर तुम्ही चौथा पिरियड बघितला, नीट लक्ष द्या, चौथा पिरियड जर बघितला तर चौथ्या पिरियड मध्ये 4s अगोदर भरतात, मग 3D भरतात इथून इथे, आणि नंतर 4P. म्हणजे पी भरण्याच्या अगोदर S आणि D भरलेला आहे. म्हणून तुम्हाला असंही दिसेल काही ठिकाणी एखाद्या पुस्तकात असं जर दिसलं तर टेन्शन घेऊ नका, NS तर भरलेलाच आहे, पण N-1D पण भरलेला आहे, आणि मग NP भरतात. हे झेपलं का हे काय ते? एवढं काय नाही, ते असं N-1D भरलेला असू शकतो, नसू शकतो. तसा विचार केला सहाव्या पिरियडचा, हे सातव्याचा बघूया आपण, सातव्याचा किंवा सहावा बघूया, सहाव्या मधलं जर आपण पीचा विचार केला, हे पीचा, तर त्याच्या अगोदर काय काय भरले बघा बरं जरा. बघा पीचा जर विचार केला, हे तर पी दिसते काय, त्याच्या अगोदर 6s पण भरलंय, 4F पण भरलंय, आणि 5D पण भरलंय, म्हणजे 3 भरलेत. म्हणून इथं लिहिताना कधी कधी तर असे लिहिता येते, मग पी मध्ये अगोदर NS भरलेला आहे, मग N-1 भरतात, आणि नंतर N-2F भरतात, मग N-1D पण पूर्ण भरतात, आणि मग NP भरतात. म्हणजे हे NS2 14 हे 10 हे फुल भरल्याच्या नंतर मग हे 1 to 6 भरतात. परंतु ढोबळ मानाने ते F आणि D चा डोक्याला ताण न घेता, हे पण लक्षात न ठेवता, मेन हे लक्षात ठेवा, हे अति कामाचं आहे. हे कळलं का, की पी कसं भरतात 1 to 6? यस और नो? यस और नो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियोडिक टेबल ह्याचा खूपच गहरा संबंध आहे बरं का, आणि हे अति जास्त कामाचं आहे पुढे चालून, अति जास्त. मग आता हे पी झालं, आता आपल्याला बघायचंय डी मध्ये काय होते. डी मध्ये काय होते जरा नीट समजून घ्या. मी समजा डायरेक्टली असं केलं, आता तुम्हाला तर पिरियोडिक टेबल माहिती आहे कसं आहे ते, प्रत्येक वेळेस आता हे काढायला हा, तर बघा बर, हो करतो आजचा व्हिडिओ सेंड. तर हे चौथा पिरियड जर बघितलं, चौथा पिरियड काय म्हणतो, चौथा पिरियड बघा 4s. आता एलिमेंट कसे कसे आहेत, अगोदर एलिमेंट बघा, पोटॅशियम, कॅल्शियम, बघा पोटॅशियम, कॅल्शियम, त्याच्यानंतर काय सुरू होते, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, त्याच्यानंतर काय, आता हे पुढचे मी लिहित नाही. आता ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर कसं आहे बघा, डी ब्लॉकचा आपण चौथ्या पिरियडचा विचार करतोय, तर ह्याच्यामध्ये 4s1, इथं 4s2, आता 4s भरलं, मग आता 3d1, 3d2, पण प्रत्येक वेळेस 4s भरलेलंच आहे. मी असं लिहितोय म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला काय माहिती पाहिजे, ऑलरेडी मी असं 3d1 लिहितोय म्हणजे काय. आता जरा ह्याला आपल्याला आणखी इकडे घ्यावं लागेल. ठीक आहे, मी असं लिहितोय 3d1, 3d2, म्हणजे ह्याचा अर्थ इथं 4s2 असतच.
हे असंच आहे त्याचा अर्थ 4s2 3d3 4s2 3d4. कळलं का? इथपर्यंत कळलं? मग जर डी ब्लॉकचा विचार केला, इथं बघा हे डी ब्लॉक आहे हा, त्याच्याविषयी मी इथं लिहितोय डी ब्लॉक विषयी. मग मला काय म्हणावं लागेल, डी ब्लॉक मध्ये NS2 आहे भरलेलं आणि N-1D. N-1 का? कारण पिरियड आहे चौथा, त्याच्यामध्ये 4s भरलो, पण डी कसला आहे 3 आहे, म्हणजे 1 न कमी आहे, म्हणून N-1D. आणि डी कसं भरलो, 1 पासून 10 पर्यंत भरलो. येस और नो? डी 1 पासून 10 पर्यंत भरत का नाही? परंतु कधी कधी काय होतंय, तुम्हाला हे माहिती आहे, क्रोमियमच्या बाबतीत आपण बघितलंय 4s2 3d4 च्या ऐवजी क्रोमियमला काय आवडतंय, इथला एक इलेक्ट्रॉन उडून इथं घालतो तो. येस और नो? आठवलं का बघा? आठवलं का बघा जरा? आठवलं का? हाफ फील्ड स्टॅबिलिटी आणण्यासाठी, म्हणून 4s1 3d5 असे आहे. म्हणजे यस मध्ये सतत 2 आहेत, पण एखादी वेळेस 1 पण आहे. म्हणून मला यसला काय लिहावं लागेल इथं आता कट करून, मग यसला मला कट करून काय लिहावं लागेल, जरा नीट बघा बाळांनो, नीट बघा बरं. यसला मला काय लिहावं लागेल, नुसतं 1 लिहून चालणार नाही, यसला 1 किंवा 2, कधी 1 कधी 2, कधी 1 कधी 2, बरोबर का? म्हणून बघा हे असं लिहिलं, यस 1 और 2 आणि N-1D 1 to 10. कळलं हे असं का लिहिलं ते? यस कधी कधी एखाद्या वेळेस ऑकेजनली 1 पण असतो, म्हणून डी ब्लॉक मध्ये असं सरळ न लिहिता इथं ह्याला कसं लिहिलंय, 1 2. कळलं का रे? कळलं? एफ ब्लॉक मध्ये पण आता डिटेल मध्ये जायची गरज नाही खूप. इथं आणखीन एक चूक झाली याची, मी थोडंसं राईट करून घेतो हे. एफ ब्लॉक मध्ये जर तुम्ही बघितलं, आता नीट तुम्हाला आठवेल बघा, काही आता एवढं जास्त मी हे करत बसण्याची गरज नाही. हे बघा एफ ब्लॉक मध्ये असं आहे, अगोदर लक्षात घ्या की NS तर भरलेला आहे, NS हे भरलेलं असतं, पण आणि आपल्याला हे पण माहिती आहे की N-2F हे भरतात, म्हणजे 1 पासून 14 पर्यंत. पण डीचं कधी कधी असं होतंय बघा, तुम्हाला नंतर कळेल की डीच्या मध्ये कधी कधी एक इलेक्ट्रॉन जातो, N-1D मध्ये कधी कधी एखादा इलेक्ट्रॉन टाकलेला असतो, ते एक्सेप्शन. जसं यस मध्ये होतंय ना, तसंच इथं पण असं काहीतरी होतंय. बघा हे कळलं मग आता? असं असतं ते. आणि ग्रुप नंबर जे आहेत बघा, ग्रुप नंबर एस ब्लॉकचा 1 आणि 2, पहिल्या 2 ग्रुपमध्ये एस ब्लॉक आहे. त्याच्यानंतर टीचा कसे बघा, मी वर्गामध्ये असं लिहून देत नाही, 13 पासून सुरू होतो बाळांनो, 13 to 18, 13 ते 18 आहे पी ब्लॉक. आणि डी ब्लॉक 3 ते 12 ग्रुप नंबर मध्ये, आणि एफ ब्लॉकला सर्वच्या सर्व ग्रुप, म्हणजे सर्व एफ ब्लॉकचे एलिमेंट 3ऱ्या ग्रुपमध्ये असं समजलं जाते. आणि हे कुठं आहे पोझिशन, लेफ्ट साइड राईट साइड तुम्हाला माहिती आहे. हा झाला टेबल व्हॅरियस ब्लॉक्स विषयी ही माहिती.
त्याच्यानंतर बोहर्स क्लासिफिकेशन काय नाहीये, हे काही एनसीईआरटीत नाही, परंतु जरा मी हे कामाचं आहे म्हणून देतोय तुम्हाला, सांगतो. ऑलरेडी आपलं ह्याच्यातलं अर्ध तर झालेलंच आहे, तरीही मी तुम्हाला एनसीईआरटीत नसलं तरी थोडं कामाचं आहे म्हणून देतो. हे बोहर्स क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पहिल्यांदा इनर्ट गॅसेस, बोरच्या म्हणण्यानुसार इनर्ट गॅसेस आहेत. ते कुठे आहेत? त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? NS2 NP6. हे कळलं का? त्यांच्या S मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि P मध्ये 6 असतात. आणि nth पिरियडचा असेल तर ते Nth, म्हणजे चौथा पिरियड असेल तर 4s2 4p6. 6वा पिरियड असेल तर 6s2 6p6. हे झेपलं का सांगा? हे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस किंवा शेवटच्या ग्रुप मधले त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 आहे. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणजे S आणि P ब्लॉक. तर S आणि P ब्लॉक, S ब्लॉक मध्ये काय? NS1 और 2 असतो, तर P1 to 6 असतो. बरोबर? हे पण कळलं का सांगा? पटापट सांगा. कळलं नसेल तर नो म्हणा. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणजे S आणि P ब्लॉक. S आणि P ब्लॉक. ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे डी ब्लॉक. पुन्हा तेच आहे, आपण जे मागच्या ह्याच्यात बघितलं ना तेच आहे. डी ब्लॉक मध्ये कसं असतंय? डी ला 1 to 10 भरतात, एस ला 1 to 2 भरतात. म्हणलं ना क्रोमियमच्या बाबतीमध्ये कधी कधी एस मधला इलेक्ट्रॉन उडी मारून डी मध्ये जातो, म्हणून एस मध्ये कधी कधी 2च्या ऐवजी 1 पण असतात. इनर ट्रान्झिशन म्हणजे एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये बघितलं, एफ 1 to 14 भरायचा. अरे हे चुकलं का नाही? n-1 यस नसते, कधीच n-1 यस नसते बघा बाळांनो. ऑलवेज यस असतो. n-1 यस नसतो. त्याची चूक झालेली आहे. हे बघा असं असते. हे बघा असं असते NS2. ठीक आहे, NS2 n-1 नसते, NS2. त्याच्यानंतर ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन झालं. तर इनर ट्रान्झिशन विषयी हे पूर्ण चूक लिहिले बघा. हे कुठून म्हणजे असं का लिहितात मला तर काही कळत नाही. इनर ट्रान्झिशन म्हणजे एफ ब्लॉक आहे. मी तर तसं दिलेलं नसतंय, परंतु त्यानं चूक लिहिले बघा. मग आता तुम्ही जिथं मी सुधारणा केल्या त्याची स्क्रीनशॉट काढून घे जावा. इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये कसं असतंय? ऑफकोर्स NS भरलेला असतो, त्याच्यानंतर n-1 डी भरतात, आणि त्या डी मध्ये कधी 0 असतं तर कधी 1 असतात इलेक्ट्रॉन. आणि n-2 F हे महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये 1 ते 14 भरतात. चला हे कळलं का? येस और नो? कळलं का सर्वांना हे? त्याच्यानंतर ट्रान्स युरॅनिक एलिमेंट्स म्हणजे युरेनियमच्या पुढचे एलिमेंट, एवढंच आहे, बाकी त्यांच्याविषयी काहीही नाही. एलिमेंट्स ऑफ 7th पिरियड आफ्टर Z इज इक्वल टू 98, 92 असायला पाहिजे. एवढ्या चुका हा मुलगा केलाय शिकवताना. म्हणजे मी असं नसते सांगितलेलं, की लिहिताना नोट्स मध्ये चुका करतात. आता युरेनियमच्या पुढचे, युरेनियमचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. अँड सिंथेसिस एलिमेंट्स अँड आर कॉल्ड ट्रान्सयुरॅनिक. म्हणजे ट्रान्सयुरॅनिक म्हणजे युरेनियमच्या पुढचे जे एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मध्ये युरेनियमच्या पुढे आहेत त्यांना ट्रान्स युरॅनिक म्हणतात. जसं की हा बघा, हा युरेनियम दिसला का? हा त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, 92.
तर त्याच्या पुढचे सर्व ट्रान्स युरॅनिक झाले. मग त्यातले काही नैसर्गिक आहेत तर काही लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहेत. नैसर्गिक काही आहेत तर लॅबोरेटरीमध्ये काही तयार केलेले आहेत, बस बाकी काही नाही. ओके, हे झालं आपलं बोर्स क्लासिफिकेशन. आता आहे आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ एलिमेंट्स. हे खूप कामाचं आहे. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 100 पेक्षा जास्त आहे त्यांचे नाव सुरुवातीला आले नव्हते, म्हणून त्यांना आयुपॅक नुसार नॉमेनक्लेचर केलं होतं. आयुपॅक तर तुम्हाला माहिती आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्याला ऍक्च्युअली कॅपिटल लिहायला पाहिजे IUPAC, पण ते आता लिहिलंय त्यानं तसं. तर काय आता काय बोलायचं कोणाला, काय काही बोलता येत नसते. एवढं चुका करतात. तुम्ही पण करू शकता बघा लिहिताना. करू नका रे बाबांनो, चुका नका करू एवढ्या. चला, इथं 98 आहे, ठीक आहे. काय चूक केली आहे मला इथं बघू द्या आणखीन. ट्रान्स युरॅनिक ठीक आहे, त्यानं लिहिलं राईट 92. हां ठीक आहे. ह्याला पण कॅपिटल लिहायला पाहिजे, काय फरक पडत नाही, बट ॲब्रिव्हिएशन आहे तर कॅपिटल. बाकी काय असते, IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता ह्याच्यासाठी कसं करायचंय, ह्याच्यासाठी बघा, ह्याच्यासाठी काय केलं जातं. ह्याच्यासाठी खालील गोष्टी केल्या जातात. सर्वात पहिले काही शब्दांसाठी नावं लक्षात ठेवा. काही शब्दांसाठी नावं लक्षात ठेवा. मग बघा, 0 साठी त्यांनी नील वापरतात, त्यासाठी शॉर्टकट N वापरतात. 1 ला अन म्हणतात, जसं की मिथेन, इथेन, पेंटेन आहे ना तुमचं. पेंटला P, हेक्झ, त्याच्यानंतर हेप्ट, ऑक्ट शब्द होते ना तसे. आता इथे जरा थोडे वेगळे शब्द आहेत. 2 आलं की त्याला बाय बनायचं. अरे इंग्लिशमध्ये 2 म्हणतात, हे काहीतरी लॅटिनचं वापरतात. मला एक कळत नाही, उगं काय आगावपणा करतात, पण करतात तर करतात. आपण पाठ करायचं. त्याचा पहिला अक्षर B हे एक लक्षात ठेवायचं. 3 साठी त्यांनी ट्राय वापरले, 4 साठी क्वाड वापरले, 5 साठी पेंट वापरले, 6 साठी हेक्स वापरले, 7 साठी हेप्ट वापरले, 8 साठी ऑक्ट वापरले, 9 साठी N वापरले. एवढं लक्षात ठेवा. मग उदाहरणार्थ समजा एखाद्याचा ॲटॉमिक नंबर आहे 101, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते आकडे आहेत, 101. मग 1 साठी अन वापरायचे बघा. 1 साठी कोणता शब्द वापरायचा बघा, हे 1 साठी अन वापरायचा आहे. त्याच्यानंतर हे 0 आहे बघा, त्या 0 साठी बघा काय वापरले, नील. पुन्हा 1 साठी अन, म्हणून ह्याचं नाव काय येणार, अन, नील, अन. आणि शेवटी IUM लावायचं असते. शेवटी काय लावायचं, IUM उगच लावायचं असते. ते जसं आपल्या नावाच्या शेवटी आपण राव लावतो का नाही, रमेश राव, गजानन राव, सुधाकर राव. काही जण आप्पा लावतात बघा, बसव आप्पा आहे का नाही, शिवलिंग आप्पा आहे का नाही. असं आप्पा म्हणजे लावण्याच्या पद्धती असतात त्या. तर ते IUM हे एक सफिक्स आहे, काय ह्याचं काम नाही. तर ह्याचं नाव येणार अन, नील, अन, IUM, अन, नील, UM. आणि सिम्बॉल काय असणार, अनचं यू घ्या, नीलचं N घ्या, आणि यूचं यू घ्या, म्हणजे अन ANU, युनू. तसंच कोणाचं ते आता 105 आहे ॲटॉमिक नंबर एखाद्या एलिमेंटचा, त्याचं आयुपॅक नाव कसं येणार, 105. 1 साठी अन शब्द, 0 साठी नील शब्द, 5 साठी पेंट आहे, म्हणून अननील पेंट, आणि शेवटी IUM. सो अननील पेंटियम, अननील पेंटियम. लक्षात आलं कोणाकोणासाठी काय काय ते. हा, आणि पहिले पहिले शब्द घ्यायचे ह्याचे. ह्याचं यू घेतलं, हे N घेतलं, आणि P घेतलं, मग UNP असं त्याचं नाव येतंय. चला लक्षात आलं का हे. मला एक फक्त तुम्ही आता करून दाखवा, एवढं काही मोठी गोष्ट नाहीये. मला फक्त एकाचं नाव तुम्ही देऊन दाखवा, हे ह्याच्याकडे बघून मला पाठवा तुम्ही नाव. हा, 206 ह्या एलिमेंटचं नाव टाईप करून पाठवा, बाकी काही नाही.